हॅपी फीस्ट ऑफ कॉर्पुस क्रिस्टी. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिपवित्र शरीर आणि रक्ताचा आपण सोहळा साजरा करीत आहोत. 1264 मध्ये पोप अर्बन चौथे ह्यांनी हा सण आपल्याला दिलेला आहे. सेंट जुलियाना ऑफ लेगे ह्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने दर्शन दिलं आणि ख्रिस्त शरीर साक्रामेंतामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्याबरोबर उपस्थित आहे असा संदेश त्याने आपल्याला दिला. आणि त्यावेळेपासून पोप अर्बन चौथे यांनी आपल्याला या सोहळ्याची देणगी दिली आहे. या सोहळ्याद्वारे ख्रिस्ताच्या अतिपवित्र शरीर आणि रक्ताचा आपण सन्मान करतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण जर आजचं शुभवर्तमान बघितलं तर आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त 5000 लोकांना भोजन देतो असा चमत्कार आपल्याला दाखवलेला आहे. लूकच्या शुभवर्तमानातील हा चमत्कार आहे. तसं बघितलं तर चारही शुभवर्तमानामध्ये एकमेव चमत्कार जो सगळ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त 5000 लोकांना भोजन देतो. या 5000 लोकांच्या भोजनाद्वारे प्रभू आपल्याला दाखवत आहे की ख्रिस्त शरीर साक्रामेंत जो आहे त्या साक्रामेंताचं महत्त्व आपण लक्षात घेतलं पाहिजे. पहिली गोष्ट या ख्रिस्त शरीर साक्रामेंताविषयी आपल्याला या चमत्कारामधून शिकण्यासारखी आहे आणि ती म्हणजे प्रभू आपल्या शिष्यांना सांगतो, तुम्ही लोकांना काहीतरी खायला द्या. 5000 लोक जमले आहेत, शिष्य भयभीत झाले आहेत, घाबरले आहेत. अशा पार्श्वभूमीवर प्रभू म्हणतो, तुम्ही त्यांना काहीतरी खायला द्या. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्त त्याद्वारे एक सुंदर अशी शिकवण जी ख्रिस्त शरीर साक्रामेंताची आहे ती आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करत आहे. द सॅक्रमेंट ऑफ द होली युक्रिस्ट इज अ सॅक्रमेंट ऑफ शेअरिंग. आणि म्हणून प्रभू आपल्याला आठवण करून देतो की आपल्याकडे जे आहे ते आपण प्रथम परमेश्वराला दिलं पाहिजे. जेव्हा आपण आपल्याकडे जे आहे ते परमेश्वराला देतो तेव्हा निश्चितच परमेश्वर आपल्याला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून परमेश्वराला देण्यासाठी, एकमेकांना देण्यासाठी आपण कधीही मागे पडू नये, तर देण्याची वृत्ती आपल्यामध्ये आपण जागृत करावी. हीच शिकवण ख्रिस्त शरीर साक्रामेंत म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आणि रक्ताचा सोहळा आपल्याला शिकवत आहे. प्रभूच्या स्वतःच्या जीवनामध्ये जर आपण बघितलं तर प्रभूने स्वतःसाठी काहीच राखून ठेवलं नाही. आपल्या तारणासाठी आणि सर्वांच्या तारणासाठी त्यांनी आपलं जीवन देखील समर्पित केलं. शेवटपर्यंत त्याने देण्याची शिकवण आपल्याला दिली आहे. आणि म्हणून द युक्रिस्ट कॉल्स फॉर ऑल ऑफ अस टू ग्रो इन शेअरिंग. दुसरी गोष्ट माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, या ख्रिस्त शरीर साक्रामेंताद्वारे आपल्याला शिकण्यासारखे आहे आणि ती म्हणजे जेव्हा आपण परमेश्वराला काहीतरी देण्याचा प्रयत्न करतो तेव्हा परमेश्वर कितीतरी अधिक प्रमाणामध्ये आपल्यावर कृपेचा वर्षाव करतो. अँड द युक्रिस्ट इज देअरफॉर अ थँक्सगिव्हिंग. परमेश्वराने आपल्यावर जे अनंत उपकार केले आहेत, आपण जर सकाळपासून संध्याकाळपर्यंत विचार केला, सोमवारपासून शनिवारपर्यंत जर आपण आपल्या जीवनावर लक्ष केंद्रित केलं तर परमेश्वराचे अगणित चमत्कार आणि खूप मोठ्या प्रमाणातले चमत्कार आपण अनुभवत असतो. आणि म्हणून ह्याबद्दल परमेश्वराचे आभार मानण्यासाठी, परमेश्वराला उंचवण्यासाठी, परमेश्वराचा स्तुती आराधना करण्यासाठी आपण या पवित्र मिसाबळीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीर आणि रक्ताच्या सोहळ्यामध्ये सहभागी होत असतो. दर रविवारी जणू काही आपण त्याद्वारे परमेश्वराला धन्यवाद देतो, परमेश्वराचे आभार मानतो. आणि म्हणून आपण परमेश्वर जे आपल्यावर अनंत उपकार करीत आहे त्याची नेहमी आठवण केली पाहिजे
आणि त्यामध्ये वाढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रिय बंधू भगिनींनो, तिसरी गोष्ट जी आपल्याला ह्या ख्रिस्त शरीर साक्रामेंताद्वारे दाखवून देण्यात आली आहे आणि ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त 5,000 लोकांना भोजन देण्यासाठी केवळ 5 भाकऱ्या आणि 2 माशांचा वापर करतो. म्हणजे अगदी क्षुल्लक अशी जी गोष्ट होती, त्या क्षुल्लक गोष्टीमधून परमेश्वर कसं महान चमत्कार करतो ह्याचा आपल्याला अनुभव येतो. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला, आपल्या सर्वांना सांगत आहे की आपण किती छोटे असले, आपण किती नगण्य असलं, आपली काही जणू काही स्वतःची अशी अस्मिता नसली तरी परमेश्वर आपल्या जीवनामध्ये जर आल्यानंतर आपल्या जीवनाला तो एक वेगळा अर्थ देऊ शकतो, आपल्या जीवनाचा कायापालट करू शकतो. आणि या ख्रिस्त शरीर साक्रामेंताद्वारे परमेश्वर आपल्याबरोबर एकरूप होण्यासाठी उत्सुक असतो. गॉड इज वेटिंग टू बी पार्ट ऑफ अस. आणि म्हणून आपण परमेश्वराचा स्वीकार करण्यासाठी, परमेश्वरापुढे येण्यासाठी आणि आपलं जीवन परमेश्वराला समर्पित करण्यासाठी कधीही मागे वळून पाहायचं नाही, कधी थांबायचं नाही. ज्या ज्या वेळेला आपल्याला शक्य होईल त्या त्या वेळेला आपण प्रभूच्या या मिसामध्ये सहभागी होऊन ख्रिस्त शरीर साक्रामेंताचं सेवन केल्यानंतर आपण निश्चितच आपल्या जीवनाला एक नवीन अर्थ, एक नवीन वळण देऊ शकतो. आणि म्हणून आपल्याला उंचवायचं असेल, आपल्याला जर परमेश्वराने जे दिलं आहे ते मोठं करायचं असेल तर ख्रिस्ताला आमंत्रित करा, ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये येण्यासाठी वाट मोकळी करा, आपलं जीवन ख्रिस्ताला समर्पित करा. निश्चितच प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये चमत्कार केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आज ख्रिस्ताच्या अतिपवित्र शरीर आणि रक्ताचा सोहळा साजरा करीत असताना प्रभू येशू ख्रिस्ताच्या साक्रामेंतातील ख्रिस्ताची आपल्याला आराधना करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. आज आपल्या प्रत्येक चर्चमध्ये सुंदर असे साक्रामेंताचे चॅपल्स आहेत, त्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त उपस्थित आहे, आपली वाट पाहत आहे. आपण या साक्रामेंताला भेट द्यावी, ख्रिस्त शरीर साक्रामेंताच्या आराधनेमध्ये शांतपणे त्याची आराधना करावी, स्वतःला समर्पित करावं की जेणेकरून प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये प्रवेश करून आपल्या जीवनाचं परिवर्तन करील. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आजच्या सणाच्या शुभेच्छा देत आहे आणि ख्रिस्त शरीर साक्रामेंताचं महत्त्व आपल्याला समजावं, पवित्र मिसामधील आपली सहभागिता मोठी व्हावी, चांगली व्हावी आणि त्याद्वारे ख्रिस्ताचं आपल्या जीवनामध्ये प्रवेश होणं, आपलं परिवर्तन व्हावं म्हणून विशेष प्रार्थना करूया.